पण ताईने मला आणलंच नाहीये इथे. अरे पण डोकं हिचं होतं ना. बेट लावली होती ना बेट. हा मी त्याला इथे घेऊन येते म्हणून आली ना घेऊन. तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? दुसऱ्याच्या दारामध्ये आला. अरे सोडून गेलीये ती तुला. तुझं घर सोडून गेलीये ती. तिला काही किंमत नाहीये. ना तुझी किंमत आहे ना तुझ्या आई वडिलांची किंमत आहे. आई, आम्ही ना त्यांचं भांडण मिटवायचा प्रयत्न करतोय. काय चाललंय तुझं? गरज काय? हा छोटे कुकुले बाळ आहेत काही त्यांची भांडणं मिटवायला? नाही राहायचंय त्यांना एकमेकांसोबत. नाही राहायचंय मग कशाला तू मध्ये पडतेस? आणि होय, अरे रोहन तुला डोक्यावर घेऊन नाचतो ताई 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 म्हणून काय प्रत्येक वेळेला त्याच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज आहे का तुला? कशासाठी? अगं पण तिचं काही चुकीचं नाहीच आहे. ती बिचारी जेन्युइनली प्रयत्न करते माझ्यासाठी. तू ताईला काही बोलायचं नाहीयेस, कारण मी इथे माझ्या मर्जीने माझ्या बायकोला भेटायला आलोय. बघ कसा बघ. अरे तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता. ऍक्सिडेंट झालं तुझं. ऍक्सिडेंट कळलं तुला? तिला काही पडलेलं नाहीये त्याचं. मलाच काळजी आहे तुझी. 9 महिने पोटात वाढवलाय मी तुला. तुला काही झालं असतं तर मी कोणाकडे बघून जगले असते? मी काय केलं असतं? मला कोण असतं? त्यापेक्षा देवाला मी सांगितलं असतं बाबा उचल मला. काय गरज आहे मला हे सगळं बघायची? जाऊ दे. तू प्लीज शांत हो. आदिराच्या फॅमिली समोर अजून एम्बेरस नाही व्हायचंय आम्हाला. हे तमाशा करणं बंद कर. तमाशा मी नाही करत आहे. का कसला तमाशा करते मी? माझ्या मुलासाठी बोलते तर. तुला माझी शपथ आहे, तमाशा करणं बंद कर. मगच मी तुझं ऐकेन. नक्की ऐकशील? हो. बघा अधीर आणि रोहनने एकत्र यावं म्हणून मी हा प्रयत्न केला ना. आता केलं तेवढं बास झालं. यापुढे काही करू नका. त्यांना थोडी स्पेस द्या. आता भांडणं झालेत, मनं दुखावली गेलेत. त्यांना वेळ घेऊ दे. मुद्दाम नाही केलं. मला खरंच असं वाटलं की एकमेकांना भेटून त्यांच्यातले वाद निवळतील थोडे आणि ते एकत्र येतील. या जगात आणि या घरात तुम्ही एकट्याच नाही आहात त्यांची काळजी वाटणाऱ्या. त्यांनी एकत्र यावं असं आम्हालाही वाटतं. म्हणूनच मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार झालो ना. पण आज जे काही घडलंय ना ते अनएक्सेप्टेबल आहे. मुळात कुठलीही गोष्ट करायची एक पद्धत असते. आपल्याला जे वाटतं ते असं इतरांवरती लादायचं नसतं. त्यांना काय वाटतंय, त्यांना याच्यातनं कसा मार्ग काढायचा आहे, त्यांचा काय विचार आहे, हा त्यांना ठरवू दे. प्रेम आणि जवळीक ही अशी दुसऱ्यांना सांगून करता येत नाही. नाहीतर त्याला बळजबरीचा रामराम असं म्हणतात. त्यांच्या बाबतीत बळजबरीचा रामराम नाहीये, कारण त्यांचं खरंच प्रेम आहे ना एकमेकांवर. ती कोंडी फुटतच नाहीये. म्हणून मला असं वाटलं की समोरासमोर आले तर कदाचित निघेल एखादा मार्ग. त्यांची पहिली संक्रांत आहे, ती आनंदात आणि मुळात एकत्र साजरी व्हावी म्हणून मी केलेला हा प्रयत्न होता. झाली ना, चांगली साजरी झाली. छान झाला सोहळा, समारंभ. घरात एखादा समारंभ आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ, हे समीकरण ठरलेलंच आहे या लग्नानंतर. आपली मुलगी दिली आहे त्यांच्या घरी, याचं तरी भान ठेवायला हवं होतं. अरे कुठल्या थराला जाणार आहे ही बाई? काय आहे हिच्या मनात? मुलाचा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी तिकडे गेली. त्याची अवस्था बघितल्यावर मला राहवलं नाही. माझ्या तळपायची आग मस्तकात गेली म्हणून मी चिडले, बोलले. काय चुकलं माझं सांगा बघू? तुम्ही तुमच्या मुलीला, तुमच्या सुनेला डोक्यावर घेऊन नाचता की नाही? मग विचारा तुमच्या मुलीला, जर ऍक्सिडेंट झालाय रोहनचा तर ती त्याला सासरी का घेऊन गेली? गरज काय होती त्याला तिकडे घेऊन जायची? त्याला घरी का नाही आणलं त्यांनी? नाही विचारणार तुम्ही, बिलकुल नाही. अगं तुला किती वेळा सांगू, मी माझ्या मर्जीने गेलो होतो. अगं तिथे ताईला दोष नको देऊस यात प्लीज. आणि माझ्या काळजीपोटी आली होतीस ना तू तिथे? हो. अगं मग तिथे आरडाओरडा का केलास? आधीराला तिच्या घरच्यांना तू वाटेल ते बोललीस ग. तुला कळते का? फंक्शन चालू होतं त्यांच्या घरी, पाहुणे आले होते, त्यांच्या समोर तू बोललीस. मग मला काय करायला पाहिजे होतं रे? मी आता कन्फ्युज झाली. मला असं वाटायला लागले की तू मला कुठल्या पद्धतीने हा जाब विचारतोय. तुझ्यावर काय जादूटोणा वगैरे केलेला आहे का कोणी? मला सांग, मी जे काही बोलले ते सगळं खरं खरं बोलले की नाही? ही मुलगी घरामध्ये येऊन काय केलं? ना काम करत ना धड भागत. मी तुम्हाला सांगून ठेवते हा, ऐका माझं बोलणं. अजूनही वेळ गेलेली नाहीये रोहन. चांगल्यातली चांगली मुलगी तुला मिळेल. हा देखणा दिवा काही कामाचा नाहीये. उज्जेड तर पडतच नाहीये, बाकी सगळा खाली अंधार. लक्षात ठेवा माझं बोलणं. ओके,
काढलं तिथून आता एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात? चिडण्यासारखं काय? मुद्दा फक्त तुमच्या वस्तू माझ्या कपाटात ठेवण्याचा नाहीये. तुम्ही जी प्रत्येकाच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करता ना, त्याचा आहे. स्वतः काहीतरी मोठेपणा मिरवायला जाता आणि त्याचे मनस्ताप बाकी सगळ्यांना भोगायला लागतात. आधी अंशुमन झाला आणि आता अधीर. एक मिनिट हा. एक तर मी कुठलीच गोष्ट मोठेपणा मिळवायचा म्हणून कधीच करत नाही. अंशुमनच्या बाबतीत मी काही बोलणार नाहीये कारण मला कळून चुकलंय. तुम्हाला काही सांगितलं तरी तुमचा विश्वास बसणार नाहीये. माझी मतं ठरलेली आहेत त्याच्याबद्दल. पण रोहन आणि अधीराच्या बाबतीत मी जे काही बोलले ते त्यांचा विचार करून त्यांच्या आनंदासाठीच बोलले. मिळाला आनंद? झालं तुम्हाला हवं तसं? सुटला तिढा? अहो पण हे करताना हेतू खरंच सांग. दरवेळेस हेतू बघायचा नसतो हो. कधीतरी परिणाम पण काय होतात ते बघत जा ना. आता चोर त्याची गरज असते म्हणून चोरी करतो, मग त्याचा हेतू बघायचा का त्याचे परिणाम काय होतात ते बघायचे? सतत आपलं चांगुलपणाचा आव म्हणून काहीतरी वागत राहायचं. संक्रांतीच्या कार्यक्रमात तुमच्या आईने येऊन पार त्या कार्यक्रमाचा विचका केला. तुम्ही तुमच्या भावाला इथे घेऊन आलात, मग तो इथे का आला म्हणून तुमची आई इथे आली त्याला घेऊन जायला. झाला सगळा आरडाओरडा आलेल्या लोकांसमोर सगळा तमाशा. काय आजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेच श्वेताला घेऊन आला तेव्हाही असंच सगळं. म्हणजे या घरात एखादा सण चांगला झालेला, साजरा झालेला तुम्हाला बघवत नाही का? म्हणजे या घरात काहीही चांगलं चालू असताना तुमच्या घरच्यांकडच्यांनी इथे यायचं आणि हे असलं काहीतरी उद्योग करून निघून जायचंय. काय म्हणजे आम्ही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं का? ही सवय लावून घ्यायची का? तुम्ही तुमचा पॅटर्न बदलणार आहोत ते एकदा सांगा ना. जाऊ दे, मी की काय एनर्जी वाया घालवतो हेच मला कळत नाही. तुमच्याशी बोलण्यात ना खरंच काही अर्थ नाही.